श्री विठ्ठल. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरु जोग महाराज की जय. श्री विठ्ठल श्री तुकोबाराय. श्री महाराजांचे पणदो श्री गोपाळ महाराज रचित श्री तुकोबारांची नामावली आपण गाऊ. श्री तुकाराम श्री तुकाराम प्रिय श्री राम श्री तुकाराम असुर विराम श्री तुकाराम स्वानंद राम श्री तुकाराम चैतन्य भूषण श्री तुकाराम पाषांड दूषण श्री तुकाराम कथामृत शना श्री तुकाराम मोह शत्रु शासना श्री तुकाराम वक्ता महवाणी श्री तुकाराम बाबाजी शिष्य शिरोमणी श्री तुकाराम अमृत संजीवनी श्री तुकाराम वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम ज्ञानी अमरेंद्रा श्री तुकाराम ऐश्वर्य समुद्रा श्री तुकाराम बोधामृत चंद्रा श्री तुकाराम तू परम सुभद्रा श्री तुकाराम प्राणेंद्रिय दमना श्री तुकाराम तनु सहित स्वगमना श्री तुकाराम हरिशिरींच्या सुमना श्री तुकाराम जिजाई रमणा श्री तुकाराम तो तारक लोका श्री तुकाराम महानाम धारका श्री तुकाराम नारायण जनका श्री तुकाराम त्रिभुवन व्यापका श्री तुकाराम जय जय मुक्तिवर्या श्री तुकाराम प्रकाश सूर्या श्री तुकाराम परमाद्भुत धैर्या श्री तुकाराम श्री विठ्ठल हृदया श्री तुकाराम जगद्गुरु भूपा श्री तुकाराम वेष्टित अमोपा श्री तुकाराम माया सिद्ध स्वरूपा श्री तुकाराम मायातमदीपा श्री तुकाराम अगोचर लक्षी श्री तुकाराम जगतव कुक्षी श्री तुकाराम सर्वांतर साक्षी श्री तुकाराम दैव गुण पक्षी श्री तुकाराम कुमती नरगंजन श्री तुकाराम प्रेमळ मनरंजन श्री तुकाराम भवभय भंजन श्री तुकाराम निवासी निरंजन श्री तुकाराम तनु ब्रह्मचित संज्ञा श्री तुकाराम अद्भुत प्राज्ञा श्री तुकाराम सर्व कळा सुज्ञा श्री तुकाराम जगी वंद्य तवाज्ञा श्री तुकाराम द्रष्टा तत्वज्ञा श्री तुकाराम वन भैराज्ञा श्री तुकाराम त्रैलोक्य कृतज्ञा श्री तुकाराम उद्धरता आज्ञा श्री तुका षडरिपु संहरित्या श्री तुकाराम
माया नदी तरत्या श्री तुकाराम तापत्रय हरत्या श्री तुकाराम मनोजय करत्या श्री तुकाराम महायोग मंडना श्री तुकाराम तरुपाप खंडना श्री तुकाराम कळी काळ दंडना श्री तुकाराम गुण असुर खंडना श्री तुकाराम तू सुख सागर श्री तुकाराम महाप्रेम आगर श्री तुकाराम ब्रह्म तनु नागर श्री तुकाराम अद्भुत सौदागर श्री तुकाराम चिन्मय सुखवासी श्री तुकाराम देहु क्षेत्र निवासी श्री तुकाराम रत साम्य सुखाशी श्री तुकाराम तू तारक लोकासी श्री तुकाराम हरिपदाब्ज भ्रमरा श्री तुकाराम वंद्य महा अमरा श्री तुकाराम कनकाई कुमरा श्री तुकाराम सुखदानी पामरा श्री तुकाराम अक्षय तनुगात्रा श्री तुकाराम तो परम पवित्रा श्री तुकाराम महासत्पात्रा श्री तुकाराम बोलो बापुत्रा श्री तुकाराम प्रेमाद्भुत सिंधू श्री तुकाराम कुळसागर इंदू श्री तुकाराम कान्हा प्रिय बंधू श्री तुकाराम गुणातीत साधू श्री तुकाराम उन्मेष सुलोचन श्री तुकाराम अहम अंधमोचन श्री तुकाराम लोष्टवत् कांचन श्री तुकाराम करता मूळ सिंचन श्री तुकाराम तू सुखमय पवना श्री तुकाराम लोकत्रय जीवना श्री तुकाराम आनंद तरुवदना श्री तुकाराम ब्रह्म सुख भुवना श्री तुकाराम श्रीरंगा सुरंगा तुकाराम रूढ योग तुरंगा श्री तुकाराम रिपुमनी कुरंगा श्री तुकाराम महानंद तरंगा श्री तुकाराम अदृश्य निगमा श्री तुकाराम आकळ आगमा श्री तुकाराम भावुक सुयमा श्री तुकाराम सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकाराम मूर्तिमंत धर्मा श्री तुकाराम प्रज्ञाक्षिति कर्मा श्री तुकाराम विरहित कर्मा श्री तुकाराम कल्पद्रुम कामा श्री तुकाराम सुमंगल धामा श्री तुकाराम तपस्वी ललामा श्री तुकाराम महाविवेक ग्रामा श्री तुकाराम विकसित जगपद्मा श्री तुकाराम महाकौतुक सद्मा श्री तुकाराम दीनदायक पद्मा श्री तुकाराम ज्ञान बोध वेद्मा श्री तुकाराम तो आकळीत कळा श्री तुकाराम महाभक्ती भूपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा
श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम 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 श्री 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 तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम तुकाराम महाराज की सद्गुरु जय जोग महाराज की जय या कुंदेंदु तुषार हार शुभ्र वस्त्रावृता श्री विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव
तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम ज्ञान पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम तुकाराम महाराज की जय या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरुंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वतागवे जिव्हेसी वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होते ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निज कोण आता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय घेवसो निठाय तै वडे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो नियाता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदोस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेताम्बरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैः ऋषिभिः स्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वां विद्यालभन्ति ते वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधर
चारुष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। ध्यानाभ्यासवशीकृतेन मनसा तन्निर्गुणं निष्क्रियं ज्योतिः किञ्चन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते। अस्माकं तु तदेव लोचनचमत्काराय भूयाच्चिरम् कालिन्दी पुलिनोदरे किमपि यन्नीलं महो धावति। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रम् सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीविठ्ठलाय नमः। श्रीमातापितृभ्यां नमः। श्रीगुरुभ्यो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा। नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। मनुष्याकृते राघवे ख्याती केली। शिळा शिखरे सागरी तारिली। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी। जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी। महाराज हा जन्मला मृत्युलोकी। दुजे उपमा नाडळे इहलोकी। भवसिंधुसे बांधिला से तुझेने। अनाथा दीना कारणे तुकयाने। तुका भासला मानवी वेशधारे। परिहालिला विग्रही निर्विकारी। स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा। तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा। जया पूजिले आदरे पांडुरंगे। विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। तनु मानवे दिव्य रूपेच केली। न त्यागे ते दिव्य लोकाशी नेली।
पुंडलीकवरदा हरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय. अभंग क्रमांक 3498. अभंग क्रमांक 3498. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. जग चले उस घाट को न जाय. प्रश्नचिन्ह केले त्यांनी. जग चाललेलं आहे. गच्छती ती जगत. जगत शब्दाची व्याप्ती काय? जे चालू असतं ते थांबत नसतं कधी. ज्याची नित्य झीज होत असते पुन्हा नवीन भरती होत असते. जग ज्या मार्गाने चाललेलं आहे त्या कारण मी कशाला जाऊ म्हणतात. कोण जाईल म्हणले. आम्हाला परमार्थ करायचा ना. पण जग ज्या मार्गाने चालले तो मार्ग आमचा नाही. त्याकडे आपण ढुंगूनसुद्धा बघायचं नाही आहे. कारण जग सगळं कसं आहे आंधळं चाललं आहे. विषयांच्या ओघाने वाहत वाहत चाललेलं आहे. पाणी वाहत असतं त्या मार्गाने आम्हाला जायचं नाही म्हणतात. नाही समजतं फिरं फिरं गो ते खाय. जगाला काय कळत नाही आहे. पुन्हा उडे मारतात पुन्हा तिथं फिरत बसतात. भोवऱ्यात जसं पाणी फिरत असतं तिथल्या तिथं जन्म पुनरपी जन्म पुनर्मरण म्हणतात. त्याप्रमाणे पुन्हा पुन्हा गोते खात तिथं बसले असतात. नाही एक दो सब संसार जो बुझे सो अगला सार. पण एक दोन माणसं मरतात का असं नाही आहे. सगळ्या संसार सगळेच लोक त्याच्या मागोमाग चाललेले आहेत. त्यातला एखाद दुसरा कुणी तुकाराम महाराजांसारखा समर्थांसारखा माऊलीसारखा एखाद दुसरा माणूस अंतरंग कुणी असतो तो. नाही एक दो सब संसार. एक दोन मरतात का नाही सगळेच मरत आहेत. जो बुझे सो अगला स्वार. जे बुडतायत पण त्यातून जो वाचतो तो खरा मोठा मनुष्य आहे. उपर स्वार बैठे तृष्णापीठ नाही वाचे कोई जावे लूट. जे वरती आले ते कुठं आलेले आहेत. तृष्णापीठावर बसलेले आहेत. म्हणजे ज्यांची वासना नष्ट आलेली नाही आहे. मला अमुक एक पाहिजे अमुक एक पाहिजे वासना ज्यांची आहे त्या तृष्णेच्या पीठावरती हे सगळे बसलेले आहेत. त्या सिंहासनावर बसलेले आहेत. नाही वाचे कोई जावे लूट. त्यांना असं वाटत नाही की आपलं जीवन लुबाडून चाललेलं आहे असं वाटत नाही. देख हे डरफेर बैठा तुका जोवत मार्ग राम एका. ते सगळं बघून तुकाराम महाराज म्हणतात मला भीती वाटते बाबा. सगळं जग बुडत चाललेलं आहे. जो कोणी एखादं वरती आलो तो सुद्धा कसा वासने सिंहासनावर बसलेला आहेत. म्हणून मी घाबरतो त्याला. ह्या जो फेरा चाललेला आहे कायमचा जन्ममरणाचा त्याला मी घाबरतोय. मग माझा मार्ग कोणता आहे. जोवते मार्ग राम एका. म्हणून मी त्या सगळ्या पाठ फिरवली आहे आणि एका रामाच्या मार्गालाच धरलेला आहे. राम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी विश्रांतीचा ठाव आहे. राम म्हणजे आराम आहे. मनाला अंतःकरणाचा विसावा आहे. म्हणून ते आत्मारामाला मी सोडणार नाही. नहीं एक दो सब संसार जो बुझे सो अगला स्वार. भले रे भाई जिन्हें किया चीज अच्छा नहीं मिलत बीज. भले रे भाई भले म्हणतात. बाबा रे एक गोष्ट फार चांगली आहे याच्यामध्ये. कारण काय ज्याने कोणी चांगलं कर्म केलं त्याला चांगली चीज मिळते. चांगली चीज म्हणजे काय मिळते. हा मनुष्यदेह मिळतो. 84 लक्ष येऊन फिरून आल्यानंतर हा मनुष्यदेह आम्हाला सगळ्यात मोठा मिळालेला आहे. अच्छा नाही मिळत बीज. बीज जे असतं हे चांगलं असतं असं नाही आहे. ते हुडकून काढावं लागतं. चांगलं बीज मिळत नसतं. चांगलं बीज हुडकून काढावं लागतं. फिरत फिरत पाया सारा मीठ तर लोले धन किनारा. मी फिरत अनेक जन्मपर्यंत मी फिरलेलो आहे. पण त्यातलं सारभूत असणारं जे काय तसं लोणी काय वरती एकदम येत नाही. खूप दूध दही विरजण घालून मग त्याला घुसळल्यानंतर पाणी येतं. सारभूत असणारं
त्याप्रमाणे फिरत फिरत पाया. मी अनेक ठिकाणी फिरलेलो आहे आणि फिरून फिरून मग हा श्रेष्ठ असणारा, सारभूत असणारा हा मला मनुष्यदेह मिळाले. मिठत लोले धन किनारा. मी आता किनाऱ्याला लागलेलो आहे. किनाऱ्या कुठल्या? ह्या मुक्तिमार्गाच्या मनुष्यदेह मिळाल्यामुळे मी चिंतन वगैरे करू शकतो, म्हणून मी त्या मार्गाला लागलेलो आहे. तीर्थ बरत फिर पाया जोग, नाही तलमल तुटत भवरोग. तीर्थ बरत, मी पुष्कळ तीर्थयात्रा केलेल्या आहेत. बरत म्हणजे व्रत. तीर्थयात्रा पण केल्या, व्रतवैकल्य पण केले, कृच्छ्रचांद्रा मोठी मोठी व्रत आहेत ती पण केलेली आहेत. आणि फिरपाया जोग म्हणतात. त्यानंतर मला मात्र हा अनेक जन्म पुण्यसंसिद्धी असणारा हा मनुष्य जन्मात याचा योग मला आलेला आहे. नाही तुला मला तुटत भवरोग. पण हा जरी आला, इतकी तीर्थयात्रा केल्या, इतके व्रतचांद्राणी केली, तरी पण अंतःकरणात जी तळमळ आहे, तळमळ म्हणजे वासना आहे, ती काही केल्या जात नाही आहे. हा भवरोग जात नाही आहे. म्हणून मी रामाच्या मार्गाला लागलेलो आहे. वर सांगितले मी रामाच्या मार्गाला गेलो तरच भवरोग नष्ट होणार आहे. भवरोगा जाय यायचे आणिक काय क्षुल्लके तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून भवरोगाच मला घालवायचं असेल तर रामाच्या मार्गानेच जायला पाहिजे. कहे तुका मै ताका दास, नाही स्थिरभार चलावे पास. कहे तुकाराम महाराज काय म्हणतात? माझं जे दुःख आहे, मी कोण आहे? ताकादास म्हणजे अगोदर तुका आहे आणि पुन्हा ताका म्हणजे परमेश्वरा, मी तुझाच दास आहे, बाकी दुसरा कोणाचा दास नाही आहे. तुका कहे तुका मै ताकादास, नाही स्थिरभार चलावे पास. आता माझ्या डोक्यावरती मला कुठल्या प्रकारची चिंता करायचं कारण नाही, कारण माझी आस, माझी वासना कुठे आहे? भगवंताच्या शिरावर मी सोडून दिलेली आहे. त्यामुळे मला त्याचा भार घ्यायचं काही कारण नाही आहे. भगवान माझा भार वाहतील. लाल कंबली ओढे पेनाये, मोसू हरिते कैसे बनाये. या ठिकाणी पुन्हा गोपिका भावात जात आहे. ते लाल कंबली ओढाये, भगवंताकडे जाताना कसं जावं? चांगले वस्त्र घेऊन जावं. त्याप्रमाणे ती गोपी काय करते? लाल बुंद असणारा शालू तिने घेतलेला आहे. ओढे पेनाये, त्याच्यावर पुन्हा घागऱ्या वगैरे असले ओढणी घेतलेली आहे. पण परमेश्वर काय करतो? बाई तू किती सुंदर शालू घेतला, लाल रंगाचा घेतला, ओढणी जरी घेतली तरी भगवान काय करतायत? हे तुझं वासनारूप वस्त्र आहे. तुझी वासना त्या वस्त्रात गुंतलेली आहे. लाल रंगात शालू पाहिजे, त्याला ओढणी उत्तम पाहिजे, त्या रंगात, बाहेरच्या रंगात तुझी वासना गुंतलेली आहे. भगवान काय करतात? ती वासना आणि बाहेरचं वस्त्र आणि वासना हे सगळंच काढून घेतात. मोसू हरिते कैसे बनाये. बघ म्हणे, बघ त्याच्याकडं. तुझ्या सगळं वासना आणि वस्त्र, ज्या वासनेने तू वस्त्र अंगावर घेतलेलं आहेस, त्या आतली वासना आणि वरचं वस्त्र हे दोन्ही भगवान काढून टाकतात. म्हणजे तुला काय करतायत? अंतर्बाह्य भगवान मोकळं करतायत. भगवंत जाताना अंतर्बाह्य सगळं मोकळं पाहिजे. मनात काही नको, अंतःकरणात काही असता का म्हणे. कहेस की तुझे किरीत सोर. हे मैत्रिणी, तुझी मैत्रीण म्हणते, तुझी बाई तुला काय सांगू म्हणले आता. तू किती आकांत केलास तरी भगवान तुला सोडणार नाही. आता तुझं वस्त्र जरी काढून घेतलं असतं, भारी वस्त्र काढून घेतलं असलं तरी भगवान काढून घेणार नाहीत. कारण का? हृदय हरिका कठीण कठोर. भगवंताचं हृदय कसं आहे? तो किती आकांत केलास, किती ओरडा कोरलास, भगवंत मला सोडरे म्हणून किती आरडाओरड केलास, तरी भगवान काही सोडणार नाही. हृदय हरिका कठीण कठोर. त्याने एकदा धरलं की धरलं, तो काही सोडणार नाही काही केलं तरी. नाही क्रिया सरम कछु लाज. बाई तो कसा आहे? त्याला कुठलीही काही क्रियाकर्म मुळात भगवान सगळे अक्रिय आहेत. आणि तो जो की क्रिया करतो, त्या क्रियाकर्म काय करेल काय नाही काय सांगता येत नाही. आणि शरम, त्याला काही लाजही वाटत नाही आहे. आणि कचूमय सगळ्या समाजाची लाज वाटते. आपण काय क्रिया करतो काय नाही आहे याची त्याला लाज नाही आहे. और सुनावू बहुत हे भाज. बाई तो कसा आहे? तो निलाजर आहे. त्याला काही नाही. आपण लाजतो पण त्याला काही नाही आहे. आणि तुला त्याच्यापेक्षा पुढं काय सांगू बाई म्हणे. हा एकच नाही म्हणले, त्याला पुष्कळ स्त्रिया आहेत. जे कोणी त्याच्याजवळ गेले त्या सगळ्या स्त्रियाला त्यांनी कसं करून टाकलं आहे? निर्वस्त्र करून टाकलेलं आहे, निर्वासन करून टाकलेलं आहे. म्हणून बाई त्याला एकच स्त्री नाही आहे, बहु आहेत.
जे जे कोणी भक्त परमेश्वराकडे गेले ते सगळे त्यांचे झालेले आहेत. हे यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्ये भगवान म्हणतात. माझ्याकडे जे जे ज्या ज्या भावनेने आले ते सगळ्यांचं मी आत्मसात माझ्याकडे घेऊन टाकतो, काही ठेवत नाही पुन्हा पाठीमागं. म्हणून म्हणतात बाई त्याला पुष्कळ स्त्री आहेत. और नामरूप नाही गोवल्या तुका प्रभू माखन खाया. ये यथा माम प्रपद्यन्ते म्हणण्यामध्ये जगातली जेवढ्या वासना आहेत तितक्या वासनाला घेऊन माणसं आत असतात. किती माणसं असतील त्याला काय मोजमाप काही नाही, किती वासना असतील त्याला मोजमाप नाही आहे. आणि भगवान सुद्धा निर्गुण आहेत. त्यामुळे जेवढ्या जेवढ्या वासना करून जेवढी माणसं येतील ते सुद्धा निर्गुण असल्यामुळे त्या आकार रूप धारण करून त्यांच्या वासनांना तृप्त करतात. म्हणून म्हणतात और नामरूप नाही गोवल्या. हा जो गोवळा आहे, गवळ्याचा मुलगा आहे किंवा इंद्रियांचा जो स्वामी आहे त्याला नाम पण नाही आणि रूपही. त्यांनी सगळं नामरूप विषय उत्पन्न केलं ही गोष्ट खरी आहे, पण स्वतः मात्र त्याच्यापासून पूर्णपणे अलिप्त आहे. और नामरूप नाही गोवल्या तुका प्रभू माखन खाया. तुकाराम म्हणतात माझा जो प्रभू आहे, माझा स्वामी आहे, तो मात्र लोणी खातो. मन रूप लोणी तो सगळ्यांकडून घेतो, मना आकर्षण करून घेतो. आणि इतका मृदू आहे तो, लोणी खातो आणि लोण्याप्रमाणे त्याचं मन हे मृदू आहे. राम कहो जीवन फलसो होई हरिभजनो सो विलंबन पायी. राम कहो म्हणतात बाबा मुखातून रामनाम येऊ दे, बाकी तुम्ही काही करा, मुखातून रामनाम कायम चालू पाहिजे. तुमची इच्छा असो नसो वाणीला मात्र ती सवय लावा. हरिभजनो सो विलंबन पायी. हरिभजन करण्यामध्ये विलंबन, आता बघू नंतर बघू थोड्या वेळाने बघू, आता इतक्या लवकर काय करायचं आहे, तरुणपणी कशावर रामराम म्हणायचं आहे, म्हातारपणी म्हणू, हा प्रकार करू नका म्हणे. विलंब करू नका, क्षणाचाही विलंब करू नका. राम को जीवन फलसोई. राम हेच जीवन आहे आणि ते फळ मिळण्याकरता हरिभजन असतो विलंबन पाय. विलंब करू नका. कवन का मंदिर कवन की झोपरी एक राम बिन सबही फुकरी म्हणतात. बाबा हे कुणाचं मंदिर, म्हणजे मोठे मोठे घर आहेत, हे कुणाचे आहेत? कुणाचं मंदिर असेल, कुणाची झोपडी असेल. एक राम बिन सबही फुलरी. ते मंदिर असो, राजवाडा असो किंवा झोपडी असो, राम जर नसेल तर सगळं फुकट आहे. शरीर किती सुंदर सुंदर असेल, आज जर प्राण नसतील त्या शरीराचा उपयोग काय? काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे त्या देहामध्ये, त्या मंदिरामध्ये किंवा झोपडीमध्ये राम नाही, त्याचा उपयोग सगळं फुकट आहे. ते कवन के काया कवन के माया एक राम बिन सबही जाया. कवन के काया, काया म्हणजे शरीर. बाबा हे शरीर कोणाचे आहे? कोणाचे हे शरीर, कोणाचे देह काय कुणाला माहिती आहे का? आत्माराम याचा तोच जाणे म्हणतात. हे शरीर कोणी दिलं, काय दिलेलं आहे? कवन का काया कवन की माया. भगवंता ही सगळी माया ही तुझीच आहे बाबा. माया म्हणजे काय? धन स्त्री पुत्र ग्रहदार सगळे सगळे हे भगवंत तूच उत्पन्न केलेस. हे शरीर कुणाचं आहे आणि शरीराच्या अवच्छेदन राहणारी ही माया कुणाची आहे? एक राम बिन सबही जाया. एक राम जर सोडला तर हे सगळं जाणार आहे, काहीही राहणार नाही आहे. कहे तुका सबही चलणार एक राम बिन नाही वसार. तुकाराम महाराज सांगतात बाबा हे सगळं जगातलं जाणार आहे. एक शाश्वत तत्व काय असेल तर फक्त राम आहे. रामाशिवाय दुसरं काही नाही आहे. कहे तुका सबही चलणार एक राम बिन नाही वसार. एका रामाशिवाय दुसरं काही जगात राहणार नाही आहे. कवन का मंदिर कवन की झोपरी एक राम बिन सबही फुकरी. कुणाचं मंदिर कुणाचं घर काय असेल त्यासो, पण रामाबिन हे सगळं व्यर्थ आहे. काहे भुला धनसंपत्ती घोरे राम नाम सुन गावो बापुरे. बाबा रे, अरे ही धन संपत्ती जे दिसतंय बुद्धीला मोह आहे सगळा. हे तुम्हाला संकट उत्पन्न करणार आहे. धन दिसायला जरी गोड दिसलं तरी संपत्ती ती तुम्हाला खड्ड्यात पाडणार आहे, तुमच्या जीवनाचा नाश करणार आहे, घातक आहे. राम नाम सुन गावो बापुरे. म्हणून बाबा, अरे बाबा जोपर्यंत जीवन आहे, जोपर्यंत वाणी आहे तोपर्यंत रामनाम गा. बाकी दुसऱ्या वाणीने काही करू नकोस. राजे लोक सब कहतो अपना जब काल नाही पाया ठाणा. राजा असतात, कुठपर्यंत राजा तो? जोपर्यंत काळाचा आघात पडलेला नाही आहे तिथपर्यंतच राजा. काळाचा आघात आल्यावरती राजा नाही, रंक नाही, काही नाही, सगळ्यांना काळ घेऊन जातो, कुणा सोडणार नाही. राजे लोक सब कहतो अपना
सगळे आपलं आपलं म्हणतात, राजे माझं राज्य माझं आहे, ही प्रजा माझी आहे, ही संपत्ती माझी आहे, असं राजे लोक म्हणत असतात. जप काल नाही पाया ठाणा, समोर काल ठाण म्हणून उभा नाही आहे, कालाचं दर्शन झालं नाही तिथपर्यंत आपण म्हणतो. माया मिथ्या मनका सबधंदा, तेजो अभिमान भज गोविंदा. माया मिथ्या म्हणतात, हे सगळं मायामय आहे. माया मिथ्या म्हटलेलं आहे. मिथ्या म्हणजे काय? खोटंच आहे, दिसतंय, पण जसं मुर्गजळ आहे. मुर्गजळ मिथ्या म्हणाल का? दिसतंय. खोटं म्हणावं तर समोर दिसतंय, आहे म्हटलं तर काही नाही. अशा वस्तूला मिथ्या म्हणतात. स्वप्न खरं आहे का खोटं आहे म्हटलं तर दिसतंय, म्हटलं तर अनुभव येतं आहे, पण नाही आहे काही स्वप्नामध्ये. स्वप्नात हत्तीगुडे असतं, काही नसते. आपली मनोराज्य बाहेर प्रकट होत असतात, बाकी त्यात काही अर्थ नसतो. म्हणून म्हणतात माया मिथ्या मनसबधंदा, हा सगळा मायेचा प्रकार आहे. तेजो अभिमान भज गोविंदा. बाबा रे, तुझ्या ठिकाणी जो काही ते रजोगुण आलेला आहे, जो काही अभिमान आलेला आहे, अहंकार आलेला आहे, तो सगळा अभिमान टाकून दे आणि भज गोविंदम भज गोविंद. बाबा कशाला अभिमान करतोस? सगळं सोडून दे. मिथ्या माया मोहावेश, हे सगळं मिथ्या माया मोहावेश आलेला आहे, हा सगळा सोडून देऊन गोविंदाचं भजन कर. राणा रंक डोंगर के राई, कहे तुका सब कर ही लाई. राजा असो, परमेश्वर कसा आहे? राजाचा रंक करतो, रंकाचा राजा करतो, हे सगळं परमेश्वरा सामर्थ्य आहे. डोंगर की राई, एवढा मोठा हिमालय पर्वत आहे, त्याचं मोहरी एवढं करण्याचं सामर्थ्य हे ईश्वराचं आहे. कारण सगळी सृष्टी त्याच्या इच्छेने उत्पन्न झालेली आहे. तो काही करू शकतो, क्षणात बदलून टाकून सृष्टीचं नाशही करेल, सृष्टी उत्पन्नही करेल वगैरे, सगळे सामर्थ्य त्याचं आहे. कहे कहे तुका सब कर ही लाई. म्हणून बाबा सगळ्याचं मूलभूत असणारे जे भक्तिमार्ग आहे, तेवढं भक्तिस्वरूपाचा उपाय कर आणि यातून जाऊन परमेश्वर गोविंदाकडे जायचा प्रयत्न करतो. काहे भुला संपत्ती घोरे, राम नाम सुन गाओ बापुरे. बाबा रे, या घातक असणाऱ्या या संपत्तीला भूल नकोस, रामनाम घे आणि सुटून जा. काहे काहे रोवे अगले मरणा, गवार तो भुला आपणा. अरे कशा करता रडतो बाबा? अगले मरण, समोरचा मनुष्य मेला की तुला रडायला काय झालं? सगळीच माणसं रोजच्यावरच मरत असतात. मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. एक मेल्यावर शोक करतो, सर मेला मेला म्हणून, अकस्मात तोही पुढे जातो. काळाच्या हातून कोणी सुटलेलं नाही आहे आणि काळाचा घाला केव्हा येईल हेही कुणाला सांगता येत नाही आहे. कावे रो अगले मरणा, गवार तो भुला. गवार म्हणजे तो निव्वळ गावंढळ आहेस, वेडा मनुष्य आहेस, खेड्यागावातला मनुष्य आहेस. का भुलून जातोस तू आपल्या स्वतःला? के ते मालूम नाही पडे, नन्हे बडे गैसे. बाबा ह्या मृत्यू लोकांनी किती लोक गेले काय तुला कळतं का? म्हणे बाप दादे गेले, आजोबा गेले, पणजोबा गेले. नाही, सगळे नातेवाईक सगळे जगत चाललेलं आहे. किती माणसं गेलेली आहेत, मालूम नाही पडे, त्याची गणना तू करू शकत नाहीस. म्हणून त्या मार्गात जाऊ नकोस. नन्हे बडे गये, लहान मुलं जातात, तरुण माणसं जातात, म्हातारी माणसात, ज्याचा काळ आला सगळे निघून जातात. बाप भाई लेखा नाही. बाबा त्याची गणना कोणी करू शकत नाही. पाहे तू चलणार, त्याची मोजदाद काही करता येत नाही आहे. म्हणून तू आपला चालणारा मनुष्य आहेस. जे कोणी चालणारे जे व्यवहारात सापडलेले आहे, जगात सापडलेली माणसं आहे, ती आपोआप चालत असतं, गती काही थांबत नसते. काले बाल सोपत भये, खबर पकरो तुका काय. काले बाल सोपत पाय. बाबा रे, जन्माला असतं किंवा काळे होते, तरुणपणी काळे होते, पण आता ते पान पिकलेलं आहे. पिकलेलं पान कसं असतं? पिवळं झालेलं असतं. त्याप्रमाणे हे केस पिकलेले आहेत. खबर पकरो तुका काय. म्हणून बाबा रे, ही पक्की बातमी घे, आता आपला काळ जवळ आलेला आहे. केस पांढरे झालेले आहेत म्हणजे काय? काळ जवळ आलेलं आहे, हे लक्षात ठेव आणि सावधपणे वाग. क्या मेरे राम कवन, कहे काहे रोवे अगले मरना, गवार तो भुला अपना. क्या मेरे राम कवन सुख सारा, क्या मेरे राम कवन सुख सारा. सगळ्यातला सारभूत असणारी ह्या रामाशिवाय काय आहे जगामध्ये? दुसरं काही नाही आहे. राम हाच सारभूत आहे. कह कर पूछू दास तुम्हारा. हे मला सांग आणि मी तुला विचारतोय, सांग बाबा, मी तुझा दास आहे. जो असं म्हणेल रामश्रेष्ठ आहे त्याचा मी दास आहे म्हणतात. कह कर
दे पूछो दास तुम्हारा तन जोबन की कोण भराये. बाबा हे शरीर आहे, जोबन म्हणजे जवान, जोपर्यंत तारुण्य आहे त्याची बढाई तोपर्यंत, बाकी पुढं काय नाही आहे. म्हणून तारुण्याचा मत तू धारण करू नकोस. व्याधी पीडा दिस काठे काही. बाबा रे मनुष्याला केव्हा बेदी लागेल, केव्हा पीडा येईल, केव्हा काय होईल हे काही सांगता येत नाही. म्हणून तू सावध राहा. कीर्त बधाऊ तो नाम न मेरा काहे झूठा पछताव गेरा. कीर्त बधाऊ एक परमेश्वराची कीर्ती आहे, तीच तुला यातून तारून मिळणार आहे. तारुण्य क्षीण होणार आहे, त्यातून परमेश्वराची कीर्तीच तुला यातून तरुण घेऊन जाऊ शकते. नाम न मेरा काहे झूठा पछताव गेरा. जे माझं नाव आहे ते व्यर्थ, ते एकच श्रेष्ठ आहे आणि तू का घोर पश्चाताप करतोस. ते न घेताना आयुष्याचा पश्चाताप कसा करता मी करतोस तू. काहे तुका नाही समजत मात तुम्हारे शरण जोरत ही हात. तुकाराम महाराज म्हणतो तुला कसं काय समजत नाही रे बाबा. जग चाललेलं आहे, तारुण्य जाणार आहे, सगळ्या गोष्टी जाणारच आहेत. काहे तुका नाही समजत मात. तुला ही गोष्ट कशी समजत नाही आहे. उद्या आपल्यालाही जावं लागणार आहे, केस पांढरे झालेले आहेत. तुम्हारे शरण जोरत ही हात. म्हणून हे भगवंता ह्या सगळ्या जो कालचक्र चाललेलं आहे त्या कालचक्राचं सोडणं करता मी तुझ्या पुढे हात जोडत आहे. मी जोरत हात, मी दोन्ही हात जोडून तुला शरण आलेलं आहे. क्या मेरे राम कवन सुख सारा कह कर दे पूछ दास तुम्हारा. तब जोबन के कोन भराई व्याधि पीड़ा दिस कटे घाई. देखता आखो झूठा कोरा तो काहे छोरा घरबार. देखता आखो झूठा कोरा. जोपर्यंत डोळ्याने दिसतंय, काय दिसतंय, अरे सगळं जो खोटं आहे बाबा, हे खोटं जग असताना सुद्धा त्या जगाच्या मागं मग सत्य समजून तू चाललेला आहेस. मिथ्या माया मोहावेशम. हे माया मोशा अवेग झालेले म्हणून त्याच्या मागे जाऊ नकोस तू. तो काहे छोरा घरबार. बाबा जोपर्यंत तुला हे असं कळत नाही आहे खोटं आहे म्हणून, तोपर्यंत तू हे का सोडलेलं आहे घरदार. जोपर्यंत कळत नाही ना, निश्चय होत नाही मनात, तोपर्यंत घरदार सोडून काय करायचं आहे. घरदार सोडू दे. नाहीतरी सुखे असावे संसारी फजिती दुसरी करू नये म्हणतो तुकाराम महाराज म्हणतात. जोपर्यंत आत्मनिश्चय होत नाही आहे तोपर्यंत संसारात राहिलंच पाहिजे. तो काहे छोरा घरदार. मग घरदार कशा करता सोडतोस तू. वासना निर्वासन झाले नसताना. जरी तुझं भावे गोसावी तरी आशेची बिबुडी करी आधी म्हटले त्यांनी. तुला गोसावी व्हायचं ना, गो म्हणजे इंद्रिय, त्याचं स्वामी तुला व्हायचं ना, तर आशेची बिबुडी जोपर्यंत आशा होत नाही, निर्वासन चित्त होत नाही, तोपर्यंत घरदार कशाला सोडतोस. तर काय छोरा घरदार मनसुकिया चाहिए पाक ऊपर खाक पसारा. मनाने हे सुटलेलं आहे ना तेच खरं सुटलेलं आहे. वरचं राख अंगाला फासून काय करायचं तुला घेऊन ऊपर खाक. काम क्रोध सो संसार व स्थिरभार चलावे. हा संसार म्हणजे काय. काम क्रोध लोभ मोह हे आहे शिरा डोक्यात बसलेले आहेत आणि तेवढाच संसार आहे. ते सुटलं की हा संसार काही नाही आहे. व स्थिरभार चलावे. तो डोक्यावर भार घेतलेला आहेस आणि मग परमार्थ कसला करतोस तू. हे तुका सो संन्यास छोड आस तनकी. तुकाराम महाराज म्हणतात खरा संन्यास तोच आहे ज्याची आस म्हणजे ज्याचं वासना सुटलेली आहे, निर्वासनचित्त चित्त झाले, तो खरा संन्यास आहे. यस्य निर्वासनम बोधस्त जीवनमुक्त उच्चने. म्हणून निर्वासन बोध करून घेण्याचा प्रयत्न कर, तोच खरा संन्यास आहे. रामभजन सबसार मिठाई हरिसंताप जन्म दुःख राई. रामभजन हीच खरी मिठाई आहे. त्या मिठाईला सोडून बाकीची मिठाई खात बसलात. हरिसंताप जन्म दुःख राई. हरी म्हणजे हरण करतो. काय संताप जन्मदुःख, जन्ममरणाचं जे दुःख आहे हे सगळं हरण कोण करतो. एक रामनाम सगळं हरण करून देतो. म्हणून रामाचं भजन हीच खरा मिठाई. दूध भात घृत साखर पारे हरते भूक नाही अंत तारे. बाबा रे आपण दूध खातो, भात खातो, साखर खातो, गोड शिरा करून खातो वगैरे सगळं खातो. हा साखर पारे म्हणतात. हे सगळं आम्ही खात असतो, पण
जन्ममृत्यूपासून मुक्त होतो का? नाही. हरते भूक, ते सगळं खाल्ल्याने काय होतंय? या क्षुद्व्याधिष्ट चिकित्सा म्हणजे क्षुद आणि व्याधी यांनी तृप्त होतात. पण नाही अंततरे जन्ममरणाच्या पृथ्वीतून सुटणार असं त्याच्यातून त्यापासून मुक्त व्हायचा जो मार्ग आहे त्या मार्गाला लागतो. खावते जुग सब चली जावे, जे खायचं असतं ते खात खात आतापर्यंत किती युगन युग खात आले, किती जन्ममरण खाल्लेले आहेत, ते खाण्यामुळे सगळं आयुष्य चाललेलं आहे. खाट मिठा फिर परचता हवे, ते खायचं आणि पुन्हा परत फिरत फिरत पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा तीच खायची वासना करायची आहे, असं सगळं आयुष्य हे चाललेलं आहे. कहे तुका रामरस जो पावे, बहुरे फेरा व कबहू न खाये. कहे तुकाराम महाराज म्हणतात, बाबा रे ते दूध भात दूधसाखर ते खाऊ नकोस, रामरस खा. रामाचं जी गोडी आहे त्या गोडीतला रामरस तू प्यायला असे. कहे तुका रामरस जो पावे, रामातला रस ज्याला मिळालेला आहे, बहुरी फेरा व कबनू काय. बहुत असतं, बहुरी म्हणजे पुष्कळ काळ फिरणारं, पुनरपी जननम पुनरपी मरण चाललेलं आहे, जहा फेरा चाललेला आहे. कबहू न काय, तो त्याला दुःख पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही, पश्चाताप करायची पाळी येणार नाही, त्यातून तो मुक्त होशील. बार बार काहे मरता अभागी. अभागी माणसं कशी असतात? पुन्हा पुन्हा येतात, पुन्हा पुन्हा जन्मतात, पुन्हा पुन्हा नद्यांकिटा युवावर्त दावरता अंतरमा सुते पंचदशी म्हटलेलं आहे. तसं नदीमध्ये किडे असतात, गोल भोवऱ्यात फिरत असतात, पुन्हा पुन्हा फिरतात, पुन्हा 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 मरतात, पुन्हा जन्मतात. व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निर्वृत्तीम. जन्मजन्मपर्यंत त्याच फेरत फिरत असतात, पण त्यातून सुटका काय होत नाही. भोरी मरण से क्या तो रे भागी. बाबा रे खूप जन्म मरण बघून काय तरी मिळायचं आहे तुला, काही मिळणार नाही, तुझ्या वाट्याला तेच येणार आहे. ये ही तन करते क्या न होय, भजन भगती कर वैकुंठ जाय. तुला आता मनुष्य शरीर मिळालेलं आहे, हे तन म्हणजे मनुष्य शरीर, ही काया मिळालेली आहे, ज्या कायानी तू वाणीने रामराम म्हणू शकतोस. बाकी समाज कसा आहे, त्या बाकीच्या जीवात्म्या आहेत, त्याला राम म्हणायची इच्छा असताना सुद्धा रामराम म्हणू शकत नाहीत, कारण त्यांना वाणीच नाही आहे. वाणी नाही आहे, आणि वाणी इच्छा झाली तरी वाणी बोलता येत नाही आहे. मुळात दगडात जीवन त्याला काय वाणी असणार आहे. म्हणून म्हणतात ये ही तनू करते क्या न होय, काय होणार नाही आहे. भजन भक्ती करू वैकुंठ जाय. बाबा रे भजन कर, परमेश्वराची भक्ती कर, आणि तू वैकुंठाला जायचा, तुझा मार्ग तू मोकळा कर. राम नाम मोल नाही बेचे, कबरी वो ही सब माया छुरावत झगरी. रामनाम मोल नाही. राम नावाची किंमत काय होती? राम नामाची किंमत काही होणारच नाही आहे. म्हणून नाही बेचे, बाबा त्याला तू विकू नकोस. कवडी बाकीच्या विषयाला कवडी एवढी किंमत तो देऊ नकोस. रामनाम हे सर्वश्रेष्ठ आहे. बाकीच्या विषयाला जगाला कवडीची किंमत नाही आहे. वो ही सब ही माया चोरावत झगरे म्हणले. बाबा तो रामच तुला या सगळ्या परमेश्वराच्या मायेतून सोडवणार आहे. ती सगळ्या मिथ्या माया आहे, यातून सुटण्याकरता जो रामनाम स्थिर आहे ते मात्र अमूल्य असणार रामनाम, ते घेत जा. कहे तुका मनसू मिल राखो, राम रस जिव्हा नित चाखो. तुकाराम महाराज बाबा म्हणतात, मनाला जो मिळेल, मन ज्या ठिकाणी एकरूप कर रामनामाच्या ठिकाणी, आणि रामरस जिव्हा नित्य चाखो. म्हणून रामराम म्हणण्यात जो काही रस आहे तोच रस नित्य चाखत जा. नसे तरी मनी नसो परी वाचे तरी वसो म्हणतात तुकाराम महाराज. मन लागत नाही तुमचं, नसू दे, मन लागणार नाहीच आहे, मन हे चंचल आहे. नसे तरी मनी नसो परी वाचे तरी वसो, वाणीत तरी रामनाम ठेवा. तेवढं झालं तरी तुमचा उद्धार होईल. काळांतरी हरी तुमचा उद्धार करेल. तुका मनसू मिल राखो, रामरस जिव्हा नित्य चाखो. नित्य म्हणतात रामरसाची जी गोडी आहे हे तुम्ही चाखत राहा. ये ही तन करते क्या न होय. या आश्चर्य केलं काय होणार नाही. भजन भक्ती कर वैकुंठ जाय. म्हणून बाबा भजन कर, परमार्थाला लाग आणि वैकुंठाला जा. हम हो दास तिनके सुनाहू लोका, रावण मार बिखे बिभी खन दी लंका. हम हो दास म्हणतात, मी म्हणतायत त्याचा दास आहे.
कुणाचे? सगळ्या लोकांना ऐकवतो म्हणतात, रावण मार बिभीषण देई लंका. ज्याने रावणाला मारलं, रावणाला मारणं सोपं नव्हतं. 14 चौकड्यांचा राजा, सगळ्या देवांचं वरदान त्याला प्राप्त होतं. पण असं असतानासुद्धा त्या रावणाला मारलं. सुवर्णाच्या लंकेचा अधिपती असताना रावणाला मारलं. आणि काय? मार बिभीषण देई लंका. आणि ते लंका कुणाला दिली? बिभीषणाला देऊन टाकली. बघा बरं, ह्या 2 गोष्टी सांगितल्या. रामाचं पराक्रम पण सांगितलेलं आहे आणि रामाच्या बुद्धीला सोन्याच्या लंकेचा मोह एवढासुद्धा नाही आहे. नाही तर आपण जिंकलेलं कुणाला देऊ का? कुणाला देणार नाही आहे. लॉटरी लागली तर कुणाला देऊ का? आपण देणार नाही आम्ही कुणाला. जिंकले असताना सुद्धा बाबा हे तुझं तू सांभाळ म्हणून निस्पृहपणाने त्याला स्पर्शसुद्धा न करताना, मनातसुद्धा न घेताना, हे घ्यावा चित्तात लोभच नाही आहे. हम तू दास तिनके सुन, आम्ही त्यांचा दास म्हणतात. रावण मार बिभीषण देई लंका. त्याचा लहान भाऊ असताना बिभीषणाला ती लंका देऊन टाकली. गोवर्धन नखपर गोकुल राका, बरसन लाग जब मेहू फत्तर का. गोवर्धन भगवान कसे आहेत? भक्ताच्या अधीन आहेत बघा. गोवर्धन म्हणतात. गोवर्धन पर्वत एका नखावर त्यांनी धारण केलेलं आहे. नखपर म्हणतात. गोकुल राखा, आणि सगळ्या गोकुळाचं रक्षण केलं त्याने. बरसन म्हणजे वर्षाव होतोय. त्या बर्फाच्या खड्याचा वर्षाव होतोय. शिलाधारांचा वर्षाव होत असताना मेहू फत्तर का म्हणतात? बर्फाचे खडे पडतात मोठे मोठे दगडाचे. असं असतानासुद्धा भगवंतानी गोकुळ धारण गोवर्धन पर्वत नखावर धारण करून गोकुळाचं रक्षण केलं. वैकुंठनाक काल कौसासुर का, दैत डुबाय सब मंगाय गोपिका. वैकुंठ नायक काल कौसासुर का म्हणतात. कंस, नुसता कंस नाही, कंस इत्यादी का असुर जे होते, जरासंध होता इत्यादी सगळे काल येऊन मोठे मोठे असुर होते सगळे. त्या सगळ्यांना वैकुंठ नायक तो कसा आहे? वैकुंठाचा अधिपती आहे. बुद्धीच्या आकडे काय कुंठित होती सगळ्यांची, ते वैकुंठ. बरं का, वैकुंठ फार व्याख्यान केलेलं आहे. वैकुंठ म्हणजे काय? वै म्हणजे विषय, त्यातून काढून घेऊन बुद्धी स्थिर करतात, त्याचा अधिपती असतो, त्याला म्हणतात. तो वैकुंठचा नायक अधिपती आहे. काल, तो काल आहे बा. काल कौसासुर का, कंसाचा काल असणारा. दैत डुबाय सब मंगाय, सगळ्या दैत्यांना त्यांनी बालपणापासून मारून टाकलेलं आहे. एक 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 दैत्य सगळे बालपणीच मारले त्यांनी. सब मंगाय गोपिका, आणि गोपिका त्याची इच्छा करतात. दैत्यांना काल आहे, पण त्या कालाची इच्छा कोण करतात? गोपिका मात्र त्या कालाची इच्छा करतात. कारण काय? ह्या काला लौकिका सापडलेल्या कालातून सुटण्याकरता त्या कालाला पकडायला पाहिजे. तो काळा पण आहे आणि सगळ्याचं काल पण आहे, त्या कालाला धरलं पाहिजे. स्तंभ फोड फेट चिरिया कश्यपका, प्रल्हाद केलिये काहे कहे भई तुकया का. बाबा रे, कोण असं दयाळू एवढ्या स्तंभ फोडून अवतार घे असे कोण माझ्या विठाई वाचते. तुकाराम महाराज म्हणतात, एक माझा विठ्ठल पांडुरंगाच असा आहे, एक परमेश्वरच आहे, तो स्तंभातून प्रकट होतो आणि भक्ताचं रक्षण करतो. चिरिया कश्यपका, त्या कश्यपाचं पोट, हिरण्यकश्यपाचं पोट त्याने फोडून चिरून टाकलं. प्रल्हाद केले, कुणाकरता? प्रल्हाद करता. प्रल्हाद भक्ताचं रक्षण करण्याकरता तो स्तंभातून प्रकट झाला आहे. कहे भाई तुकया का. बघा म्हणे, ऐका रे ऐका म्हणे, माझा तुकाराम महाराजांचा जो स्वामी आहे, त्या स्वामीने काय केलं? प्रल्हाद करता प्रकट झाला. हम हो दास तिनके, म्हणून मी त्यांचा दास आहे. सुनाव लोका, सगळ्या लोकांना मी ऐकवतो. रावण मार बिखितने देईल का, ज्याने रावणाला मारलं आणि लंका विभीषणाला दान करून टाकली, त्याचा मी दास आहे. तुका बस्तर विचारो क्या करो रे, अंतर भगवानो होय. तुकाराम म्हणतात, तुका बस्तर, बस्तर म्हणजे वस्त्र, बिचारा क्या करो रे. तुम्ही वस्त्र खूप चांगलं घेतलं, भगवं घेतलं, काळं घेतलं, पांढरं घेतलं, तरी अंतरात जोपर्यंत भगवं होत नाही, भगवायचा अर्थ सुटत नाही, वासना सुटत नाही, तोपर्यंत बाहेरच्या वस्त्राकडून काय करायचं आहे? तुका बस्तर बिचारो क्या करो रे. तो वस्त्र काय करणार आहे बाहेरचं? अंतर भगवान होय भीतर महिला कब मिटो रे. आतमध्ये असणारा जो वासणारा रूप मळ आहे, तो केव्हा माझं निघून जाईल. गंगा नदीने बाह्य स्नान होऊ शकतं, पण अंतर्मन स्नान करण्या मात्र भक्ती मार्गानेच जावं लागतं. एतस्माद अपरं किंचित मनःशुद्ध्यै न विद्यते. भक्ती मार्गाशिवाय मनाचं शुद्ध करण्याकरता दुसरं साधन नाही आहे. मरे ऊपर धोय
मला किती लोक मरून गेले म्हणे या कामक्रोधाच्या अधीन होऊन सगळे लोक बाहेरून मरून गेले. राम राम कहे रे मन आवरस नाही का. म्हणून हे म्हणा बाबा राम राम बाकीच्या विषयात घालू नकोस, वाणीला व्यर्थ शिणू नकोस विषयांच्यामध्ये, नाही काज त्याचा काही उपयोग नाही. बहुत उतारे पार आगे राखे तुका केला. बाबा रे रामनामाने जे गेले ते तरुण गेलेले आहेत. वानर तरुण गेली, भिल्लीड तरुण गेली, जटायू तरुण गेला, जांबवानसारखी अस्त्र तरुण गेली, वानरं तरुण गेली आणि अहिल्यासारखे दगडसुद्धा तरुण गेलेले आहेत. बहुत उतारे पार बाबा ह्या भवसागरातून पार गेलेले आहेत. आगे राखे तुका केला. म्हणून तुकाराम महाराजांचे लाज आता हे राखणार आहेत. लोभी के चित्त धन बैठे कामिने के चित्त काम माता के चित्त पूत बैठे तुका के म्हणणार. एक एक उदाहरण देतात. लोभी के चित्त धन बैठे. लोभी मनुष्य असो, व्यापारी मनुष्य असतो. तुकाराम महाराज मी सुद्धा वाणीचं आहे म्हटलात, माझं पण चित्त त्याच्यावरच आहे, पण माझ्या चित्तात लोभ नाही, माझ्या चित्तात रामाचं लोभ आहे. लोभी के चित्त धन बैठे. लोभी माणसाचं चित्त हे धनावर बसलेलं असतं. कामिने के चित्त काम. जो विषयी मनुष्य आहे त्याचं चित्त फक्त स्त्रीच्या ठिकाणीच एकरूप झालं असतं, म्हणजे विषयांच्या ठिकाणीच कामना चित्तात बसतात. माता के चित्त पुत. आई असती, आईचं चित्त कुठं असतं? मुलाशी एकरूप झाले असतं, पण तिची माया त्या ठिकाणी गुंतलेली असते. माता के चित्त पूत स्वतःच्या मुला ठिकाणी असते. तुका के मनराम. म्हणून मी तुकाराम महाराज कसे आहेत, मला हे धन नको, लोभ नको, कामिनी नको, पुत्र नको, मला काही नको. माझं मात्र चित्त आत्मारामाच्या ठिकाणी रममाण झालंय, तिथून खाली यायला तयार नाही. तुका पंखी बहिरन मानू वोही जनावर बाग. असंत नको संतन मानू जे वर्मको दाग. तुका पंखी बहिरन मानू म्हणतात. पंखी म्हणजे बहिरी ससाणं म्हणते, ज्याला पंख बलवान आहेत असा तो बहिरी ससाण आहे. तो बहिरी ससाणं निराळा आणि चिमण्यासारखे लहान लहान पक्षी असतात ते निराळे आहेत. त्याच्यात आणि याच्यामध्ये भेद आहे. बहिरी ससाणाचं नाव घ्यायचं दुसरं कारण असं आहे, शिबीराजा जो होता त्याची परीक्षा बघण्याकरता इंद्र भगवान जेव्हा आले होते ते बहिरी ससाण्याचं रूप घेऊन आले होते. म्हणून बहिरी ससाणा हा इतर सामान्य पक्षासारखा नाही आहे. तो दुसऱ्या ठिकाणी उल्लेख केले, एका ठिकाणी उल्लेख आलेला आहे. गरुड म्हणजे गरुडाला कोणी पक्षी म्हणू नये, तो देवाचा अंश आहे. यद्यत विभूतिमत सत्वम असं असल्यामुळे तो गरुडाला कोणी पक्षी म्हणू नये, मारुतीला कोणी माकड म्हणू नये, वास्तुकीला साप म्हणू नये, कारण तेथे विभूत अंश त्या ठिकाणी प्रकट झालेलं असतं. म्हणून म्हणतात बहिरी ससाण जो आहे तो सामान्य पक्षांच्या प्रमाणे नाही आहे, त्याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे असं त्याला सांगायचं आहे. म्हणून त्यांनी उल्लेख केलं आहे. तो का बहिर न मानू, त्याला सामान्य पक्षाप्रमाणे मी समजणार नाही. ओही जानवर वाघ. वाघ जो आहे इतर कोल्हे लाडके पुष्कळ आहेत, पण वाघ त्यांच्यासारखा नाही बरं का. वाघ का नाही? त्याच्याकडे पराक्रम आहे, देवीचं वाहन आहे, सगळं सोडून द्या. पण तो मेल्यावर सुद्धा व्याघ्रचर्म आपण वापरतो. मेल्यावर सुद्धा त्याच्या कातडं उपयोगाला येतं, व्याघ्रचर्म घ्यावं सांगितलेलं. पण वाघ हा प्राणी कसा आहे, इतर प्राणी कोल्हे लाडक्यासारखा नाही आहे, त्याची काहीतरी श्रेष्ठ आहे. असंतन को संतन मानू जो वर्मकुदा. तुकाराम महाराज म्हणतात ते संतांचं वेश घेतलेले आहेत, पण आतून जे संत झालेले आहेत, ज्याला ज्ञानमार्ग कळणे, आतून रामनाम जेवणी धारण अंतःकरणात बसलेले आहेत, त्याला मी संत मानणार. मी संत त्यांनाच मानीन जे सद्रूपाला गेलेले आहेत, सत्तत्वाचे एकरूप झालेले आहेत. जो वर्मकुदाग म्हणतात त्याला शुद्ध करण्याकरता त्यांच्या वर्मावर तुम्ही बोट ठेवीन. बाबा ह्या ठिकाणी तू चुकले बघ, ह्या ठिकाणी तू चुकलो आहेस, हे चारित्र्यहीन झालेलं आहेस, हे त्याच्या वर्मावर बोट ठेवून डाग देऊन मी त्यांना दाखवेन म्हणतात. तुका राम बहुत मिठा रे भर राखू शरीर तनकीत करू नावरी उतरवू पहिलं तार. तुकाराम महाराज म्हणतात तुका राम बहुत मिठा रे. बाबा रे ह्या जगात फिरत खूप ठिकाणी फिरलेलं आहे, पण त्याचं रामनामात जी गोडी आहे, वद 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 जिव्हे रामनामे रसाळे म्हणतात. हे जिव्हे रामनाम रसाळ आहे, हेच तू पुन्हा पुन्हा घेस. सौरया तेन सुधा एक बहुधा रंभाधर खंडिता सत्यम ब्रूहि मदीव जीव वचसा. बाबा रे माझ्या जेव्हा खरं खरं सांग म्हणतात. तू ह्या अनेक जन्मात स्वर्गात गेला आहेस, अमृत प्याला आहेस, सगळं केलं आहेस, पण कृष्ण इत्याक्षरयोर द्वयोर मधुरिमा ग्वारह कचिल लक्षता. बाबा कृष्ण कृष्ण असे उद्गार करण्यात जो काही गोडी आहे, हे जेव्हा सत्य सांग म्हणे,
तू जगात अमृतही प्यायला आहेस, सगळं प्यायलेलं आहेस, पण ह्याची गोडी तुला त्यात मिळाली का? मिळत नाही म्हणतात. तुका राम बहुत मिठा रे, बहुत मिठा म्हणतात, खूप खूप गोड आहे, त्याची गोडीच निराळी आहे. भव राखू शरीर असं वाटतं. म्हणले हे घेऊन भवसागरातून तरुण जायची ही नौका आहे. तनकी करू नावरी, ही शरीराची मी नाव करतो आणि ह्या रामनामाने भरून घेतो आणि ह्या भवसागर मी तरुण जातोय. संत पनया ले खडा राहू ठाकूरदार. पनया म्हणजे पादुका, संतांच्या पादुका ले खडा. मी कोणाच्या पादुका डोक्यावर घेतलेले आहेत? संत महात्म्यांच्या पादुका आहेत, भगवत भक्तांच्या पादुका मी डोक्यावर घेऊन उभारलोय. कुठं उभारलोय? राहू ठाकूरद्वार, माऊलीच्या द्वारात उभारलेलो आहे मी. कसा उभारलेलो आहे? संतांच्या पादुका घेऊन माऊलीच्या द्वारातून उभारलेलो आहे. चलत पाछे हूँ फिरो रजत उडले उशीर. कारण हे माऊलीचं द्वार असल्यामुळे, ईश्वराचं द्वार असल्यामुळे, पांडुरंगाचं द्वार असल्यामुळे त्याच्या मागोमाग हे संत महात्मे चालले असतात. त्यांच्या मागं मी का फिरतोय? कारण चालता चालता त्यांच्या रजकण उडतील आणि माझ्या डोक्यावर पडतील आणि माझं शरीर, माझी वासना हे शांतचित्त होईल. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय म्हणतात. वासनेचे बीज जळून जाण्याकरता संतांचे चरणरज हाच एक मार्ग आहे, बाकी दुसरा मार्ग नाही आहे. चला फिरो रज उडत सिर लेव. तुका प्रभू बडो न म्हणू न मानू बडो, जिस पासो बहुधाम बलिहारी उस मुख की जिसते निकसे राम. तुका प्रभू बडो मानू. तुकाराम महाराज म्हणतात मी त्यालाच मोठा म्हणतो. नुसता राजा आहे प्रभू, त्याला मोठा म्हणत नाही आहे. न मानू बडो, त्याला मोठा म्हणणार नाही आहे. जिसके पास बहुधाम, जो श्रीमंत आहे, जो सत्ता आलेली आहे, तो मोठा नाही. बलिहारी उसकी मुख की, बलवान कोण आहे, श्रेष्ठ कोण आहे, त्याच्यावर पैसा तो श्रेष्ठ नाही आहे. उस मुख के जिसके निकसे राम, ज्या मुखातून रामनाम येतं ते सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून जटायू श्रेष्ठ आहे, गिधाडा असून सुद्धा तो श्रेष्ठ का? अंतकाळी त्याच्या मुखातून रामनाम निघालेला आहे. आईला श्रेष्ठ का? दगडाच्या देहात असून सुद्धा तिच्या मुखातून रामनाम निघालेलं आहे. म्हणून उपाधीहीन जरी असले तरी मुखात रामनाम असल्यामुळे हे सर्वश्रेष्ठ आहेत. राम कहे सो मुख भला रे. बाबा रे, ज्याच्या मुखात राम आहे तोच सर्वश्रेष्ठ आहे, बलवान आहे, सर्वश्रेष्ठ आहे. खाये खीरखांड, त्याच्यावरून मग तो ज्याच्या मुखात राम आहे त्यालाच पुढे काही जरी खाल्लं तरी साखर खाल्ल्यासारखी गोड गोड लागतं, कारण त्याच्या मुखात रामनामाची गोडी आहे. खाये खीरखांड हरिबिन मुखो मो धूली परी रे, क्या जनी उशिरा. हरिबिन मुख म्हणतात परमेश्वराच्या शिवाय जी मुख आहे, जी वाणी आहे, ते काय करायचं आहे? त्याच्या मुखात जे परमेश्वराचं नाव असं इतरच विषय जे आहेत, हे विषय त्या तोंडामध्ये धुळीने भरल्याप्रमाणे आहेत, रजकणाने भरल्यासारखे आहेत. क्या जनी उशिरा, काय म्हणे आईला आईने जन्म देऊन तो मनुष्य फुकट गेलेला आहे, आईला फुकट करवलं, ते जन्म घेऊन फुकट गेलेलं आहे. राम कहे सो मुख भला रे, बिन राम से भिख. ज्या मुखातून रामनाम येतं तेच सर्वश्रेष्ठ आहे, तीच कीर्ती मोठी आहे, तोच सर्वश्रेष्ठ आहे. बिन राम से भिख म्हणतात. जर रामनाम घेणार नाही ते तोंड कसं आहे? विषाप्रमाणे आहे, विषतुल्य आहे. अब न मानू जाने मते बेरो, जब काल लगावे सिख. अब जानू मते बेरो. अरे बाबा, तो समजून घे म्हटलं, तुझं मत पुष्कळ चांगलं असेल, पण संतांच्या मताशी एकरूप होते का? होत नाही आहे. परमार्थात जो संप्रदायाच्या मताशी एकरूप होते का बाबा? होत नाही आहे. शास्त्राच्या मताशी तुझं मत एकरूप होते का? का स्वतःचंच तू गुणगान गातोयस, स्वमताने चाललेला आहेस? मते बेरू, तुझं पुष्कळ गणगान खरं असेल. जब काल लगावे सिक, ते मोठं खूप खूप मोठं असेल, पण जोपर्यंत काळ तुला शिकवत नाही तिथपर्यंत तू मोठा. त्या काल आल्यानंतर तुझी काही किंमत नाही. कहे तुका मैं सौदा बेचू, लेवे के तनहार, मीठा साधू संत जनरे, मूर्ख के सिरबार. कहे तुका मैं सौदा बेचू म्हणतो तुकाराम महाराज, मी व्यापारी आहे, मी व्यापार करण्याकरता आलोय, सौदा करण्याकरता आलोय, परमार्थाचा मी सौदा करतोय. ज्याने घेतलेला आहे सौदा, तो परमार्थ सौदा जो घेतो तो सर्वश्रेष्ठ. लेवे के तनहार, तो सगळ्यात मोठा आहे.
आणि लेवे के तनहार, जो कोण मी परमार्थात केलेला विक्री ग्रहण करतोय, विकत घेतोय, लेवे तनहार, त्याचं जे देहबुद्धी आहे, त्याच्या अंतःकरणात जे विकार आहेत, देहाशी तादात्म्य पावलेलं आहे, ते सगळं हरण करून टाकतो. मिठा साधू संत जनरे मूर्ख केसित मार. बाबा रे, अशा रीतीने परमार्थ घेणारे मिठा साधू संत जनरे. ह्या जगात जीवनात दुसरं काय नाही. मिठं गोड काय आहे? साधू म्हणजे संत सज्जन संतांची संगती, हेच सर्वश्रेष्ठ आहे. साधू संत रे मूर्ख केस तिरमार. ते साधू संतांना सोडून देतात. ते कसे आहेत? त्यांच्या शरीरावरती काल येऊन, त्या मूर्खांच्या शरीरावरती काल येऊन ताडण करतो आणि कालाच्या तावडून कोण सुटलेलं नाही. तुका दास तिनकारे राम भजन निरास. तुकाराम महाराज म्हणतात, त्याचा दासाचा मी दास आहे. कोण? राम भजन निरास. अत्यंत निष्कामपणाने स्थिर बुद्धीने जे रामनाम घेतात, जे रामाचे दास आहेत, त्यांच्या दासाचा मी दास आहे. क्या विचारे पंडित करो रे हात पसार्यास. ह्या जगातल्या पंडित म्हणजे जगातली जी काही विद्या आहे ते मिळवलेली आहेत, पण आतली वासना मात्र गेलेली आहेत. जगापुढे हात पसरून धनसंपत्ती मागत असतात. त्याचा काय उपयोग आहे? तुका प्रीत रामसू तैसी मिठा राख, पतंग जाय दीप बरे करे तनकी काक. तुका प्रीत रामसू. तुकारामाची प्रीती कुठे आहे? माझी प्रीती रामाच्या ठिकाणीच आहे. म्हणून तैसी मिठा राख, ती जी जी गोडी आहे ती कायमची ठेव बाबा. पतंग जाय दीप बरे करे तनकी काक. त्या पतंगाला असं वाटतं किडा असतो, तो दिवा बघतो समोर आणि दिव्यावर उडी मारतो आणि सगळं शरीर स्वतः जाळून घेऊन टाकतो. त्याप्रमाणे म्हणतात, मी सुद्धा रामनाम घेता घेता माझं शरीर हे पडलं तरी हरकत नाही आहे, पण रामनामा सोडणार नाही. समोर अग्नी आहे हे दिसत असलं तरी तो उडी मारतो. त्याप्रमाणे मी माझं जे शरीर जात असलं तरी रामाला मात्र. आपण पतंगाचं शरीर नेहमी उदाहरण देतो, बघा त्याला न कळल्यामुळे विषयांच्या अधीनून समोर विषयाचं भ्रम झाल्यामुळे त्याने अग्नीमध्ये उडी मारली आहे, असं आपण नेहमी घेतो, दृष्टांत घेत असतो. पण इथं त्यांनी उलटा दृष्टांत दिलेला आहे. बघा, त्या पतंगाला निश्चय झालेला आहे की जाऊन उडी मारली हरकत नाही आहे, पण माझा जीव मी सोडणार नाही. माझा जीव देईन पण त्याला सोडणार नाही आहे. तसं मी राममान काही केलं तर सोडणार नाही आहे. करे तनकी खाक, माझं शरीर नष्ट होऊन जाऊ दे, पण राम मात्र राम मी सोडणार नाही. कहे तुका जग भुलारे कह्या न मानत कोय, हात परे जब काल के मारत फोर तोडोय. कहे तुकाराम महाराज म्हणतात, अरे कशाला बाबा सगळं जग भुलून गेलेलं आहे. काय न मारत कोय. अरे मी जे काय काळ कुणाला सोडणार नाही आहे. जे सापडतील ते सगळ्यांना काल घेऊन चाललेलं आहे. म्हणून बाबा मी जे सांगतोय, कह्या म्हणजे मी मोठ्या ओरडून सांगतोय ते ऐक. हात परे जब, जोपर्यंत काळाच्या तळात सापडलेलं आहेस तिथपर्यंत तू ऐक. काळाचे हात लांब आहेत तिथपर्यंत तू ऐक. मारत फोर तोडोय. जे वेडी माणसं असतात ऐकत नाही, त्यांना काल काही सोडत नाही. काल आपले तडाख्या देत असतो. तुका सुरा नाही सबदका रे जब कमाई न होय. तुकाराम महाराज म्हणतात, शूर नाही सबदकारे. सबदकामध्ये शब्दाचे शूर. आम्ही काय आहोत? मी शूर आहे शब्दाने आम्हाला सांगावं लागतं. तुका सुरा नाही सबदकारे जब कमाई न होय. जोपर्यंत रणांगणात जाऊन पराक्रम करून शत्रूला मारून येत नाही तोपर्यंत नुसते शब्दाचे शूरवीर काय कामाचे, त्याचा काय उपयोगात नाही. चोटसा या घनकिरे हिरा निबुरेतोय. जो रणांगणात राहून शत्रूचं घाव घेऊन शत्रूला मारून जो परत येतो तोच खरा शूर आहे. शतेश जायते शूर म्हणतात. 100 लोकांच्या मध्ये एखादा शूर असतो. त्याप्रमाणे चोटसा आहे घनकी हिरा निवरेतोय. हिरा जो असतो की नाही तो अत्यंत कठीण असतो. इतका कठीण असतो की घणाचा घाव जरी घातला तरी हिरा तुटत नाही. परीक्षा त्या ठिकाणी होते. घणाचे घाव घातला हिरा जो तुटत नाही ना तोच खरा इजार आहे. जो तुकडा पीठ होऊन गेला ती काच आहे, तो हिरा नाही. काच ठिसूळ असल्यामुळे फुटून जाते, पण हिरा मात्र तुटत नाही. म्हणून जगात सगळ्यात कठीण काय असेल पदार्थ तर हिरा हा सगळ्यात कठीण आहे. तुका सूर बहु कहावे, म्हणून हिऱ्याप्रमाणे होता आलं पाहिजे. तुका सूर बहुत कहावे लढला बिरला कोय, एक पावे उंच पदवी एक खवसा जोय. तुका शूर बहुत कहावे. शूर त्यालाच म्हणावं म्हणतात
लढत बिरला कोय. जो कोणी लढाई करून बाहेर येतो तोच खरा श्रेष्ठ आहे, एखादा श्रेष्ठ असतो. एक पावे उंच पदवी एक खंसा. जो कोणी योद्धा असतो त्याला सेनापती म्हणून मानमान्यता मिळते. बाकीच्याला काय, बाकीचे चपळ जोडे मिळतात, तीच त्यांची योग्यता आहे. म्हणून शूर होता आला पाहिजे. तुका मार्या पेटका और न जाय कोय. जपता कछु राम नाम हरी भगती सोय. तुका मार्या पेटका. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या पोटाला मारून टाकले. पोटाला मारून टाकलं म्हणजे काय, क्षुद्ध व्याधीला मारून टाकलेलं आहे. मी पोटाच्या अधीन नाही आहे. भूक लागली म्हणून वाटेल ते खाणार नाही मी जाऊन वाटेल तसं, कारण मी जितेंद्रिय आहे. म्हणून मी पोटालाच मारून टाकलेलं आहे. पोटाला मारून टाकले याचा अर्थ मी जिव्हेला जिंकलेला आहे. क्षुद्ध व्याधीची चिकित्सा म्हणून सांगितलेलं आहे. क्षुद्ध व्याधी याची चिकित्सा करावी. आणि किती खावं, थोडं खावं, ग्रास मात्रम एवढंच खाऊन जगावं. म्हणून म्हणतात, तुका मार्या पेटका और नकोय. बाकी काही केलेलं नाही आहे, पोटाला मी जिंकलेलं आहे. जपत कछु राम नाम. हे सगळं कशा करता करायचं आहे, रामनाम घेता यावं, इंद्रिय ताजी तमेन राहावेत, म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. हरिनाम जपता कछु रामनाम. काहीच जण असे असतात म्हणतात जे पोटाला मारतात पण रामनाम घेत असतात. हरिभगत की सोय. जे परमेश्वराचं नाव घेतात त्यांची सोय, त्यांच्या संगतीमध्ये काहीच जण जातात, बाकी कोणी सगळं जात नाही. संत संगती कोण जात नाही. का फर सोही आपण मुझे अल्लाह दुनियाभर. कहे तुका सुनरो भाई हृदय जिनका कठोर. हृदय जिनका कठोर म्हणतात, ज्यांचं हृदय कठीण आहे, ज्यांच्या चित्तात दया नाही आहे, ती माणसं म्हणजे कशी काफर म्हणतात. दया काय नाही, हरामखोर माणसं आहेत, खोटी माणसं आहेत ती. सोही आपण बुझे. तो सगळ्या जगालाच ते बुडवतात. अल्लाह दुनियावर. तोंडाने बोलतात काय, अल्लाह कसा आहे, परमेश्वर सगळ्या जगात भरलेला आहे असं तोंडाने म्हणायचं, आणि इकडे हत्या करायची, नाश करायचा, हे जे म्हणतात त्यांच्यावर सगळी टीका केली तुकाराम महाराजांनी. हृदय जिनका कठोर. म्हणून म्हणतात, बाबा रे, हृदयाने मऊ झालं पाहिजे. मऊ मेणाहुनी. आम्ही विष्णुदास म्हणतात, विष्णुदास कसे आहेत, मऊ मेणाहुनी मऊ आहेत. संतांचं हृदय हे लोण्यासारखं असतं म्हणतात, तसं झालं पाहिजे. हृदय जिनका कठोर, त्यांच्याजवळ तुम्ही जाऊ नका. तोंडाने नुसतं परमार्थ बोलायचा आणि चित्तामध्ये मात्र अत्यंत कठोरपणा आहे. भीस्तन बाये मालती पढिया लोक रिजाये. नीच जते कमता रेव सोही फलकावे. भीस्त न पावे. भीस्त म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून चालत नाही, त्याच्यावर कुठली भिस्त ठेवू नये. न पाहिजे मालथी. मालथी म्हणजे जो शब्दज्ञानी आहे त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नका तुम्ही. पढिये लोक रिजावे. त्याचं ज्ञान कसं आहे, तो शब्द शब्द पडलेला आहे आणि लोकांच्या करमणुकीकरता म्हणून स्वतःची विद्वत्ता वापरतोय. वाघ वैखरी शब्द जरी शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुष्यम विदुषान तद्वत भुक्त ये न तू मुक्त ये. म्हणून मोठे मोठे चांगले शब्दाने मोठे भाषणं वगैरे देत असतात, त्यांच्या शब्दाला तुम्ही भुलू नका. पढिया, कारण काय, लोकरीज आहे, लोकांचं मनोरंजन करण्याकरताच ते शिकत असतात. नीचा जे ते कमवतावर सोय फलकावे. जो अत्यंत नीचपणाने वागतो म्हणजे नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंत म्हणतात. जो भूताशी नम्र झालेला आहे, सगळीकडे भगभाव ठेवले आहे, त्यालाच ते गोडफळं खायला मिळतं. ईश्वराची कृपा ही त्यालाच मिळते. सो गोडफळ खातो. फल पाया तो सुखभया. केनसो न करे वेवाद. बाण देखे मिरगी चित्त मेलाय नाद. फल पाया तो सुखभाया. नम्र होऊन ईश्वराची कृपारू सुख मिळाले तोच खरा मोठा आहे. किसका न करे विवाद. कोणाशी वादविवाद करत नाही, कोणाशी बोलत नाही आहेत. काय बरं सांगितलं तुकाराम महाराज सांगितलेलं आहे, नये बोलो फार पैसोजनामध्ये. एकांतात राहायचं आहे. नये बोलो फार पैसोजनामध्ये. पैसा जनून गप्पा गोष्टी करत नको. तुका म्हणे घडी घडीनी उहावी त्रिगुणाची गोळी म्हणलेली. तुकाराम महाराज म्हणतात, एका ठिकाणी म्हणलेले आहे, जनामध्ये बसू नकोस, गप्पा गोष्टी करू नकोस, आश्रमाचे स्थान कोपी गोवा, एकांतात राहून राहा. किनसो न करे विवाद. कोणाशी वादवाद करायचं नाही आहे. बाण न देखे मिरगी चित्त मिलायना. काळ केव्हा मारेल हे सांगता येत नाही आहे. ती हरिण जे असतं
ते शिकाराचे गायनाला भुलतं आणि जाऊन सापडतं. समोर बाण आहे, हा त्याला दिसत नाही आहे. त्याप्रमाणे वा मोठेपणा मिळणं काय वादविवाद करत बसू नकोस तू. काळाची घडी केव्हायला सांगता येत नाही आहे. बाल न देखे मृगी, बाण न देखे मृगी, हरणाला बाण दिसत नाही आहे. चित्त मिलाय नाद, कारण का त्या नादाला ती भुललेली असते आणि जाऊन निघून जाती. काळाचा खारा पडतो. तुका दास राम का मन में एक है भवा, भाव तो न पालटे आव येही तन जाव. तुका रामदास, तुका दास राम का म्हणा महाराज मी तुकाराम आहे. नुसता राम तुका नावाचा तुकाराम नाही आहे, त्याचा मी दास आहे, दासाचा दास आहे. तुका दास राम का मन में एकही भाव, माझ्या मनामध्ये माझे निष्ठावंत भाव, भक्तांचा असतो धर्म, दुजे वर्म आणि काही माझ्या मनात येणार नाही आहे. म्हणून एकनिष्ठेने हे भगवंताचं नामच घेणार आहे. मन में एकही भाव तो न पालटे आब येही तन जाय. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत रामनामच घेणार, त्याच्यावरची निष्ठा मी ढळणार नाही आहे. एकनिष्ठ भाव भक्तांचा स्वधर्म, भक्तांचा धर्म आहे. नुसानी स्वधर्म म्हणतात. स्व म्हणजे आत्म्याचा धर्म आहे भक्तांच्या, की रामनाव घेऊन भक्तांचे राहणं. येही तन जाव, जोपर्यंत जीवात जीव आहे तिथपर्यंत मी रामाचं नाव घेणार. तुका राम सो चित्त बांध राखो, तैसा आपणे हात धेनू बछरा छोर जावे, प्रेम मन सुटे साथ. तुका राम सो चित्त बांध, तुकाराम महाराज म्हणतात मी माझं चित्त जे आहे ते रामाच्या ठिकाणी बांधून ठेवलेलं आहे. तैसा आपणे हात धेनू बछरा, ज्याप्रमाणे गाय जी असती ती आपल्या वासराला काही सोडत नाही. वासराचं प्रेम कायमच असतं. गाय रानात चरायला गेली ते वासराचं प्रेम असतं. त्याप्रमाणे माझं चित्त ते रामाजवळ बांधून ठेवले. प्रेम न सुटे साथ, प्रेमाला सोडून ती गाय जशी लांब गेली तरी वासरात प्रेम जात नाही. त्याप्रमाणे माझं चित्त रामापासून काही दूर होणार नाही. चित्त सो चित्त जब मिले तब तन थंडा होय, तुका मिलया जिनेसू ऐसा बिरला कोय. चित्त सो चित्त जब मिले म्हणतात. रामाच्या चित्ताशी आमचं चित्त एकरूप झालं पाहिजे, संतांच्या मनाशी एकरूप झालं पाहिजे, माऊलीच्या मनाशी एकरूप झालं पाहिजे. चित्त सुजब चित्त मिले, अंतःकरण भिडलं पाहिजे. तब तन थंड म्हणतात, तेव्हा शरीर थंड होईल. नाही तर शरीर कसं आहे वासनेने गरम आहे. संतांचं शरीर थंड का, ते निर्वासन असतात. पण त्यांच्याजवळ तुम्ही गेला, त्यांच्या अंतःकरणात तुम्ही भिडला तर तुम्हाला ती अवस्था प्राप्त होईल. तब तन थंडा होय, तुका मिलना जिनेसू ऐसा बिरला कोय म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्याशी मी मिळणार आहे, माझ्या संगती गेलेलो आहे, असा एखादाच कोणीतरी आहे की ज्याचं चित्त थंड झालेलं आहे आणि जो रामाशी एकरूप झालेला आहे. चित्ते मिले तर सब मिले, नाही तो फुकट संग. चित्तात जर अंतःकरणा प्रकाश पडला, उजेड पडला, रामाची भक्ती चित्तामध्ये आली तर सगळं काही जगात मिळालेलं आहे. नाही तो फुकट संघ म्हणतात. नाही तर सगळा जो प्रयत्न केलेला आहे हा सगळा मनुष्यदेह मिळूनसुद्धा, मनुष्य संघ येऊनसुद्धा फुकट आहे. पाणी पाथर एक ठोर, कोरानं भिजनांग. पाण्यात जर दगड टाकला वरून ओला होतो पण आतून तो कोरडा खट असतो. त्याप्रमाणे संत संगतीत गेलो, माणसाचा देह मिळाला पण चित्त जर आतमध्ये ओलं झालं नाही, चित्तात जर भक्तिभाव आला नाही तर सगळं फुकट आहे. तो का संगत तिनसे कहिये, जिनसे सुख दुनाय, दुर्जन तेन मुख काला, थीता प्रेम घटाये. तुका संगत तिनसे कहिये. तुकाराम महाराज म्हणतात मला तीच संगती मिळू दे जिनसे सुख दुनाय, जेणेकरून सुख वाढणार आहे, सुख दुप्पटपणे वाढणार आहे. संतांची संगती गेल्यावर अगोदर संत संगती, त्यातून भक्तिरस, त्यातून ज्ञानाचा रस, तेव्हा सुख कसं आहे वाढत वाढत जात असतं. जिनसे सुख दुनाय, सुख जेणेकरून दुप्पट चौपट वाढतो, शतपट होतो, अशा संगती गेलं पाहिजे. दुर्जन तेरा मुख काला, थीता प्रेम घटाय. दुर्जनाचं तोंड हे काळं मुख असतं. काळं कशाला, ते वासनेने भरलेल्या म्हणून ते काळ आहे. थीता प्रेम घटाये, कारण असलेलं जे उत्पन्न झाले प्रेम आहे ते दुर्जन संगती गेल्यानंतर निघून जातं. म्हणून जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी त्याच्यावर दुर्जन संगती म्हणून सांगितलं आहे. तुम्ही ज्ञानी पुष्कळ झाला तरी पण दुर्जन संगतीचा उपयोग नाही आहे, ते सगळं ज्ञान निघून जातं. तुका मिलता तो भला, मनसो मन मिल जाय, ऊपर मट्टे घसनी उनकी कोण बरं आहे. तुका मिलना तो मिळा, जो मनाने मिळालेला आहे
तोच खरा. तुकाराम महाराज मिळायचं असेल तर म्हटलं तोच श्रेष्ठ आहे. मनसू मन मिलं, ज्या ईश्वराच्या मनाशी ज्याचं मन एकरूप झालेलं आहे तोच खरा श्रेष्ठ आहे. ऊपर ऊपर मट्टे गसनी उनकी कोण बढाई. वरच्यावर माती अंगाला फासलेलं आहे, भस्म अंगाला फासलेलं आहे, गंध लावलेला आहे, त्याचा काय उपयोग मोठा. वरच्यावर वरच्या ध्येयावरून काय करायचं आहे, आतलं मन ईश्वराशी एकरूप झालं पाहिजे. ऊपर मट्टे घसणे उनकी कोण बढाई, त्यात काय मोठेपण आहे. तुका कुटुंब छोरे रे लड़के जोरो सिर मुंदाय जब ते इच्छा नाही मुई तब तू किया काय. तुका कुटुंब छोरे रे. तुकाराम महाराज म्हणतो बाबा रे तू कुटुंबाला सोडलंस, घरदार सगळं सोडलंस, पण लड़के जोरो सिर, तुझ्या मस्तकात जोपर्यंत विषय वासना आहेत, बलबूत असणाऱ्या वासना जोपर्यंत तुझ्या डोक्यावरती आहेत तोपर्यंत केस मुंडन करून काय मिळेल. लुंछित केशा म्हणले आचार्य, लुंछित केश काशायांबर बहुकृत वेश. बाबा अंतःकरणात वासना नाही गेले तो पण केस उपटून काढले बरं का. इथपर्यंत वासना जाण्याकरता नुसतं मुंडन नाही आहे, लुंचित केस म्हणतात. केस उपटण्यामध्ये किती अवघड आहे बरं. रोम एक केस जर काढला तर रोम कापे म्हणतात. पण लोक काय करतात, एक केस उपटो, लुंचित केस काढलं उपटून काढतात. ते सगळं केलेस तू. लडके जोरो सिर मुंदाय, डोका मुंडून केलेत. जबती इच्छा नाही. तू इच्छेचं मुंडन जोपर्यंत केलेलं नाहीस, इच्छा जोपर्यंत टाकून दिलेली नाहीस, वासना जोपर्यंत टाकून दिली नाहीस, तर तू किया काय, मग तू केलेस काय म्हणले मुंडन करून. तुका इच्छा मिटाई तो कहा करे जट खाक, मथिया गोला डार दिया नाही मिले फेरन टाक. तुका म्हणतात जोपर्यंत इच्छा मिटत नाही, वासना तृप्त होत नाही, तोपर्यंत केस वाढवले काय, केस काढले काय, अंगाला राख फासले काय, सगळं खोटं आहे ते. मथिया गोला डार दिया तो नाही मिले फेरन टाक. बाबा इच्छा जर काढली तर मात्र मनुष्य मुक्त होतो. तसं लोण्याचा गोळा असतो, क्षीरा दुधृत माध्यम यथा पुन्हा क्षीरता न याती. हो, दुधातच ताक काढलेलं असतं, पण पुन्हा जर तूप दुधात टाकलं, तूप दुधाशी एकरूप, तुपातच निघाल दूध आहे, त्या दुधातूनच तूप निघतं, पण पुन्हा तूप मात्र निराळ राहतं, एकरूप होत नाही. तसं लोणी काढलं ताकातून आणि पुन्हा त्यात जर टाकलं तर लोण्याचा गोळा ताकाशी एकरूप होत नाही, तो निराळ असतो. मथिया गोला डार दिया, तो टाकला, ते डेऱ्यात टाकला, नाही मिले फेरन टाक, पुन्हा ताकाशी तो एकरूप होत नाही. ब्रीद मेरे साईया के तुका चला पास, सुरासुरी लरे हमसे छोरे तनके दास. ब्रीद मेरे साईया के, माझा जो परमेश्वर आहे, माझा जो स्वामी आहे, माझा जो मार्गदर्शक आहे, त्याचा जे की ब्रीद आहे, त्याचा जो काही रस्ता आहे, त्याचा जो काही संप्रदाय आहे, त्याच्या पुढेच मला तुका चारा पास, त्याच्याप्रमाणेच मी चालणार आहे. तुका चाला पास सुरासुरी लहे हमसे छोरे तनके आस. शूर तोच आहे म्हणा जो कोणी आपल्या गुरु संप्रदायाप्रमाणे चालतो, तोच खरा शूर आहे. छोरे तनके यास, देहबुद्धी टाकून देतो आणि संप्रदायाप्रमाणे चालतो, तोच खरा शूर आहे. कहे तुका भला भया हम तो संतन का दास, क्या जानो केते मरते वो न मिटते मन के आस. कहे तुका भलया भया. बाबा रे किती लोक आले आणि किती लोक गेले, त्यातले श्रेष्ठ कोण आहे. हमहू संतन का, त्यांचा काय विचार करायचा आहे. हमहू संतन का दास, पण मी मात्र संतांचा दास झालेलो आहे, संतांच्या प्रेमात मी गेलेलो आहे. काय जानू केते मरते, काय जाण्याचं म्हणजे किती जन्ममरण झाले, किती लोक मरतात, किती लोक जात आहेत मरत आहेत, पण मी मात्र कसं आहे, मी आता संतांचा दास झालो आहे. ओ न मिटते मन के यास, संतांचा दास झालो आहे. आणि मनात जर वासना जात असेल तर काय उपयोग आहे. ती मनाची वासना जाण्याकरताच हम हो संतन का दास, आम्ही संतांचे दास व्हावं लागतं. सज्जनांच्या संगतीत जाऊन त्यांचं सेवा करावं लागते. तुका और मिठाई क्या करू रे. बाबा रे दुसऱ्या मिष्टांनाला घेऊन काय करायचं आहे. त्याच्या मुखात रामनाम आहे, संत संगती मिळालेली, जी गोळी मिळालेली आहे, ते ज्याला गोळी मिळालेली आहे त्यांना बाहेरचे मिठाईचे घेऊन काय करायचं आहे. पाले विकार पिंड, बाहेरची मिठाई कशी आहे, हे जे विकार म्हणजे शरीर आहे, हे शरीराचे पोषण करणारच ती मिठाई आहे. बाकी मिष्टान्ने भूकच आहे म्हणतात. संत वचने जन्ममरण वारी आणि मिष्टान्न ते भूक निवारण. संतांच्या वचनाने जन्ममरण निघून जातं, मिष्टान्नाने काय होतं, जीवेचं लौल्य वाढतं आणि शरीराचं पोषण होईल, ह्याच्यापेक्षा काय होणार नाही. पाले विकार पिंड
त्याचं विकाराचं पिंड विकारी पिंड जो आहे शरीर आहे त्याचं पोषण होतं. राम कहावे सोभली रुखी माखन खीर कान. राम कहावे सोभली, ज्याच्या मुखात रामनाम आहे ती जीभ खाली आहे, तेच मुख मोठं आहे. रुखी म्हणजे कोरडी भाकरी जरी खाल्ली पण मुखात रामनाम आहे ते म्हणजे घृत शीर साखर हे सगळी गोडी त्यात आलेली आहे. कारण त्याच्या मुख्यामध्ये रामाची गोडी आलेली आहे. रामाची गोडी ज्या मुखात असते तीच खरी गोडी आहे. म्हणून परमेश्वराच्या संगतीत गेलं पाहिजे, परमेश्वर नाव घेतलं पाहिजे, त्यांच्या चित्ताला चित्त एकरूप झालं पाहिजे. एवढे सगळे दृष्टांत देऊन स्थिर काय करायचं आहे बाबा, रामनामाशिवाय दुसरं का नाही. तुम्हाला खायला भाकरी मिळाली, शिळी भाकरी मिळाली तरी हरकत नाही आहे, पण ती कशी आहे, ती गोड आहे. कारण ते रामनामाच्या रसाबरोबर तुम्ही खाता. रामरसाबरोबर जे खाल्लेलं आहे ते अमृतमय गोड आहे, ते शाश्वत आहे, शाश्वत सुख आहे. म्हणून रामनाम जपतांकुतो भयम. रामनामाचं जप केलं आहे त्याला कसली भीती आहे, संसाराची भीती नाही, त्रिविताप नाही आहे, काही नाही आहे. भवरोगा जाय ऐसे. आणि काय क्षुल्लक म्हणतात, एक क्षुल्लक त्रिविताप आहे, ते त्रिवितापाला क्षुल्लक म्हणत आहेत. जे मनुष्याला कधी सोडत नाहीत, आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविताप आहेत, हे कधी जन्म मरेपर्यंत सोडणारे नाही आहेत. पण रामनाम घेतलं तर तुकाराम महाराज म्हणते त्यांचे काय गणना आहे म्हणे बाबा, हा संसार ताप ज्यातून निघून जातो मुक्त होता, हे बाकी त्रिवित क्षुल्लक ताप आहेत. म्हणून म्हणतात रामाचं मुख जे नाम ज्याने घेतलेलं आहे तो या संसारातून मुक्त झालेला आहे. आणि काय क्षुल्लक आहे, भवरोगा जाय ऐसे. आणि काय भवरोगासारखा रोग निघून जातो. ज्या रोगामध्ये सगळे सापडलेले आहे, भवरोगमध्ये संसाररूपी रोग, त्या रोगात सगळे सापडलेले आहेत, तो रोग ज्याने निघून जातो ते मोठं औषध रसायन अमृत मी तुम्हाला दिलेलं आहे, ते रामनामाचं रसायन आहे. ते ज्याने घेतलेलं आहे त्याची गोळी ज्याला लागलेली आहे. मग ती कोरडी भाकरी असू दे, नाही तर आणि काय लोखंडाचे चणे असू दे, काय असेल त्यासो, ते रामनामाने खाल्ल्यामुळे ते अत्यंत गोड आहेत. माखन खीर काढणं म्हणतात, ते लोणी आहे, ते साखर आहे, ते तूप आहे, जे रामनामाबरोबर मिसळून खाल्लेलं आहे तेच सर्वश्रेष्ठ आहे. अशा रीतीने रामनामाची गोडी आहे. तीच तुकाराम महाराज भक्ती मार्गाची गोडी सांगतायत. संगतीचं महात्म्य सांगतायत. असंताच्यावर त्यांनी डाग लावले आहेत आणि संत मार्गाने जाऊन स्वतःचा उद्धार करून घ्या हेच सांगितलेलं आहे त्यांनी. तेव्हा ते ज्या मार्गाने गेले तोच मार्ग मागं ठेवून संप्रदाय मागं ठेवून गेलेले आहेत. त्याने सांगितलेलं आहे संप्रदायाने जो जातो तोच खरा शूर आहे, संप्रदाय कोणी सोडायचा नाही आहे. जरी दारी आणला स्त्रीलिंग म्हणतं, शूरत्वाचं मुख्य काय शूर आहे, शूरपणा कुठे आहे, ज्यांनी परमेश्वराला बांधून टाकलं तो खरा शूर आहे. आणि परमेश्वराला बांधून टाकण्याचा एकच एक मार्ग आहे आणि तो मार्ग त्याच्या चित्ताशी एकरूप व्हायचं आहे, त्याच्या मनाशी एकरूप व्हायचं आहे. ईश्वराला वासनाच नाही आहेत, त्याच्याशी एकरूप झाल्यावर आपण सुद्धा आपोआप निर्वासन होत असतो. आणि हा सगळा मार्ग तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे, म्हणून ते सर्वश्रेष्ठ आहे. तर 8:30 वाजले, आपली वेळ संपलेली आहे. तर आता 2 मिनटं परमेश्वराचं भजन करूया आणि आजची सेवा आपण या ठिकाणी संपूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कृष्ण भगवान की जय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज हे दुसरं सत्र जे आहे ते बरोबर 9 वाजता सुरू होईल. दुसरं लवकर आज एक कार्यक्रम आहे संस्थांचा, त्यामुळं 9 ते 10:30 किंवा 11:45 असं सत्र होईल. तर आत्ताचं सत्र थोडं 15 मिनटं अगोदर सुरू होईल, 9च्या दरम्यान.
ज्यांनी कोणी ग्रंथ घेतला